मित्रांनो, प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आता टेन्शन घ्यायचं नाही आहे. अभ्यास लक्षात राहण्यासाठी मी इथे 40 उपाय देतो आहे. ते 40च्या 40 जर फॉलो केले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तर त्यातला पहिला आहे डिस्ट्रक्शन फ्री झोन तयार करा. मित्रांनो, म्हणजे काय की तुम्हाला डिस्टर्ब नाही होणार अभ्यास करताना अशी प्लेस निवडा. घरात किंवा घराच्या बाहेर, लायब्ररीमध्ये डिस्टर्ब होता कामा नये. डिस्टर्ब जर झालं तर कसं आहे, आपलं लक्ष विचलित होतं. पुढचं घेऊया, नोट्स काढा. मित्रांनो, प्रभावी नोट्स घ्या. म्हणजे बुलेटेड पॉईंट्स, त्यांना काहीतरी कलर हायलाईट करा, अंडरलाईन करा. ह्या ज्या नोट्स आहे ना, ह्या इम्पॉर्टंट असतात आणि त्या कसं आहे, आत्ता आपण लक्षात राहतात. बरोबर एक्झामच्या आधी आपण अभ्यास करतो, मग त्यावेळेस ते उपयोगी पडतात. तिसरं घेऊया, मेमोनिक उपकरणे वापरा. संस्मरणीय संकेतांसह माहिती जोडण्यासाठी परिवर्ण शब्द किंवा यमक वापरा. सहज आठवण्यास मदत करा. म्हणजे ह्या ट्रिक्स आहे मित्रांनो, की जसं आपण माइंडमध्ये काही ट्रिक्स वापरतो त्या टाईपमध्ये. चौथं घेऊया, मूळ संकल्पना समजून घ्या. आता मूळ संकल्पना, ज्या टॉपिकचा आपण अभ्यास करतोय त्याचा काय आहे, उद्देश काय आहे, मूळ संकल्पना काय आहे, ती जर ओळखली ना तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. पुढचं घेऊया, नियमित पुनरावृत्ती. म्हणजे दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी अंतराची पुनरावृत्ती वापरून शिक्षणाला बळकटी येण्यासाठी नियमित पुनरावलोकन. म्हणजे एक 8 दिवसांनी, 4 दिवसांनी परत परत एक डोळ्याखालून घालवायचं, म्हणजे त्याला लक्षात राहतं आपल्या माइंडमध्ये. 6 नंबर, साहित्य शिकवा. समज वाढवण्यासाठी आणि तुमची स्वतःची पकड मजबूत करण्यासाठी इतरांना सांगा. म्हणजे तुम्हाला जे कळतंय ते दुसऱ्यांना सांगा, म्हणजे कसं तुमचं अजून पक्क होईल. म्हणून दुसऱ्यांशी डिस्कस करा, मित्रांशी, मैत्रिणींशी. नंतर पुढचं, गट अभ्यासात व्यस्त राहा. विषयांवर चर्चा करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि विविध दृष्टिकोनातून फायदा घेण्यासाठी अभ्यास गटांमध्ये सामील व्हा. गट म्हणजे ग्रुप तयार करा मित्रांनो त्या टॉपिकचे. व्हॉट्सॲपवर किंवा ग्रुप कॉलिंग करा, डिस्कस करा. पुढचं घेऊया 8 नंबर, साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे सेट करा. आता तुम्हाला माहिती की मला आत्ता 50%च मिळत आहे, तर तुम्ही काय म्हणाल, नाही मला 100% मिळत, तर नको. तुमचं काय, 50च्या पुढे तुम्ही 70 अचीव करण्याचा प्रयत्न करा. 70 असेल तर 90 करा, 90 असेल तर 100 करा. पुढचं घेऊया, सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा मित्रांनो. 50चे 70 नाही होते, नको होऊ देऊ, 60 तर होतील. 70 ठरवल्यावर 60 होतील, असं पॉझिटिव्ह राहा तुम्ही. या नाही यार 50च मिळत आहे आणि मग 40 होतील, असं नाही होत कधी जर अभ्यास केला तर. पुढचं घेऊया, माइंड मॅपिंग म्हणजे आपल्या मनामध्ये काही गोष्टी कोरून राहतात. जसं की काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या कोरूनच राहतात, त्याचं काय रिव्हिजन केले नाही तरी. तसंच अभ्यासाचं पण करा. अभ्यास करा चांगला, मनात ते ठेवा. पुढचं घेऊया, मागील पेपरचा सराव करा. मागचे जे काही पेपर आलेले आहेत ते जर तुम्हाला मिळाले तर मित्रांना विचारा, जर नसतील मिळत तर ते एकदा डोळ्याखालून घालवा, तुम्हाला येईल. आपण कंटाळा करतो मित्रांनो, कंटाळा नका करू, फक्त बघा पेपर्स. पुढचं घेऊया आता 12 नंबर, शिकण्याच्या व्हिडिओंचा फायदा घ्या. आता आजकाल तर इतकं सोपं झालं आहे की यूट्यूब लावला आणि टॉपिक टाकला की त्याचे जवळजवळ 10 व्हिडिओ येतात. तर बघा तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडतोय, कुठल्या सरांचा व्हिडिओ आवडतोय आणि त्यांना फॉलो करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढचं घेऊया, फ्लॅश कार्ड्स. जलद आणि प्रभावी पुनरावलोकनासाठी प्रमुख अटी आणि संकल्पनांसह फ्लॅश कार्ड्स तयार करा. स्मरणशक्ती वाढवा. फ्लॅश कार्ड चिटकवून द्या तुमच्या फ्रीजला, काहीतरी टॉपिकचं, फॉर्म्युलेज मॅथ्समधले किंवा सायन्समधल्या काही फॉर्म्युले. पुढचं, रंगीत नोट्स वापरा. वेगवेगळ्या कलरच्या ते स्टिकी नोट्स हे असतात ना, स्क्वेअर, तुम्ही बघितले असेल, ग्रीन, रेड, ऑरेंज, ते वापरा, ते चिटकवा. म्हणजे तुम्हाला ती माइंडला लक्षात राहतं, अरे ऑरेंज कलरला माझा हा फॉर्म्युला आहे. ज्यावेळेस प्रश्न परीक्षेत येतो ऑरेंज कलर आठवतो, फॉर्म्युला आठवतो. पुढचं घेऊया, गाणे स्मृतिशास्त्र. आता याच्यामध्ये कसं आहे, जर तुम्ही एखादं गाण्यात किंवा गाणं तुम्हाला आवडत असेल त्याच्यात एखादा फॉर्म्युला टाकून द्या किंवा एखादं जे काही हे असेल ते टाकून द्या. तुम्ही लक्षात राहतं की नाही बघा, मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. पुढचं घेऊया, आंतरविषय कलेक्शन. आता त्याच्यामध्ये एका सब्जेक्टवरती कुठकुठले कलेक्शन आहे, कुठल्या वेगवेगळ्या माहिती आहेत त्या गोळा करा आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल.
पुढचं घेऊया 17 नंबर मित्रांनो, अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. एक व्यवस्थित वेळापत्रक टाइम टेबल करून घ्या. तुम्हाला नसेल जमत तुमच्या आईवडिलांकडनं करून घ्या. आईवडिलांना वेळ नसेल तुमच्या शिक्षकांकडनं करून घ्या. शिक्षकांपर्यंत जाता येत नसेल मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत करा. पुढचं घेऊया बक्षीस प्रणाली. आता स्वतःला बक्षीस देत जा मित्रांनो. मी आज हे केलं आहे त्याच्यामुळे मला आज बक्षीस स्वतःला द्यायचं आहे असं ठरवा. बघा काय तुम्ही अचीव करू शकाल की नाही. मित्रांनो कसं असतं माहिती का, तुमचं कोणीही टार्गेट कोणी दुसरा कोण नसतं, स्वतःचं स्वतः टार्गेट असतो. निसर्गाचा अभ्यास करा. नैसर्गिक सेटिंग, तुमचे मन ताजेतवाने ठेवा. एकाग्रता सुधारण्यासाठी अधूनमधून तुमचे अभ्यासाचे वातावरण बदला. थोडी पोझिशन चेंज करा. एकाच ठिकाणी बसू नका, कंटाळा येतो, दुसरीकडे जा. पुढचं घेऊया आरोग्याला प्राधान्य द्या. आता सगळ्यात बेस्ट म्हणजे जर परीक्षा असेल तर थोडी कमी जेवायचं, म्हणजे जर आपली एनर्जी टिकून राहते, झोप नाही येत लवकर. आणि इतर वेळेस पुरेशी झोप घेत जा मित्रांनो. पुरेशी झोप झाली तर लक्षात राहतं आपल्या. पुढचं 21 नंबर, मनाची एकाग्रता. आता शांत ठिकाणी अभ्यास करा. बाहेरील गोंधळ टाळा. सिंपल आहे मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. खूप सारे उपयोगी व्हिडिओ आहेत, येणार पण आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचं घेऊया 22 नंबर, नोट्स बनवा. महत्त्वाचे मुद्दे, फॉर्म्युला किंवा ड्रॉइंग्स सर्कल करा एखाद्या फॉर्म्युल्याला, लक्षात ठेवा. ते नोट्स बनवा. एक सेपरेट वाटल्यास छोटीशी नोटबुक तयार करा नोट्ससाठी. स्पेशल नोट्स तुमची, ती कोणालाच द्यायची नाही, ती तुमच्या पर्सनलसाठी ठेवायची. महावरे म्हणजे कठीण गोष्टींसाठी मराठीतील छोटे वाक्य वापरा. म्हणजे एखादं मोठं आहे तर कुठेतरी रिलेट करा, त्याचा शॉर्ट फॉर्म काढा, तो लिहून ठेवा नोट्समधल्या वही. नोट्समधली वही तुमची मित्रांनो. इकडनं तिकडनं माहिती गोळा करायची. माझी नोट्स या माझ्या पर्सनल. पुढचं घेऊया मुख्य मुद्दे ओळखा. विषयाचा सार समजा, गैरमहत्त्वाचे भाग सोडा. इम्पॉर्टंट काय आहे ते लक्षात ठेवा. एखादा जर लेसन असेल त्याच्यात इम्पॉर्टन्स, तो लेसन कशावर आहे, त्याचा टॉपिक काय आहे. बाकीच्या गोष्टी नको आहे आपल्याला. इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात राहिला की बाकीच्या गोष्टी आठवतात परीक्षेत. नंतर आवृत्ती करा. आवृत्ती म्हणजे काय की मी आता असं झालं आहे लगेच ठेवून नका देऊ. परत एकदा डोळे शांत ठेवा, डोळे बंद करा, मन शांत ठेवा आणि एक रिव्हिजन करा मनातल्या मनात. बघा लक्षात राहतं की नाही. तुम्ही विसरून जातात म्हणून ती रिव्हिजन सारख्या करायच्या. आता शिकवा 26 नंबर. तुमच्यापेक्षा जो मुलगा किंवा मुलगी असेल त्याला शिकवा. त्याला फोन करा, अरे तुला हे येतं की नाही, मग त्याला सांगा, बळजबरी सांगा. त्याच्याने काय होईल, त्याला समजेल, त्याला पण होईल आणि तुम्हाला तर फायदा होईलच मित्रांनो. एक लक्षात ठेवा, ज्ञान हे दुसऱ्याला वाटायचे असते मित्रांनो. स्पर्धा करा, कॉम्पिटिशन करा, पण ती पॉझिटिव्हली करा, निगेटिव्ह करू नका. काही जण हुशार मुलं मुद्दामून फोन करतात, अरे माझं झालंच नाही आहे, म्हणजे मग पुढचा निगेटिव्ह होतो. मग माझं कसं होणार जर याचंच नाही झालं तर. पुढचं घेऊया आत्मप्रेरणा. यशासाठी ध्येय ठरवा, सकारात्मक विचार ठेवा. बी पॉझिटिव्ह. असं ना काही जण आहेत की ते एक अख्खा लेसन ऑप्शनला ठेवून देतात. अरे ऑप्शनला टाकता येईल, मला पर्याय दिला आहे, पण तसं नका करू. ऐन वेळेस काय होतं, ऑप्शनवाला एकदम सोपं येतं आणि जे केलेलं असतं ते अवघड येतं. पुढचं घेऊया मनाचा नकाशा. आता आपल्या मनामध्ये एक ग्राफ तयार करा. जसं की आपण कुठे जाताना मॅप लावतात ना, तसं मनात मॅप लावायचा, त्या लेसनपर्यंत पोहोचण्याचा, त्याच्या रिलेटेड सगळी माहिती मिळवण्याचा. 30 नंबर, प्रश्न सोडवा मित्रांनो. भरपूर प्रश्न सोडवा. आजकाल खूप सोपं झालं आहे प्रश्न मिळवण्यासाठी. जर तुम्हाला प्रश्न मिळवण्यासाठी अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला आयडिया सांगेल की कसं प्रश्न विचारू शकतात आणि ते सोडवू पण शकतात. आता क्लासेस भरपूर आहेत ऑनलाईन, तर ते तुम्ही ऐका, ते फ्रीमध्ये आहे. कंटाळा करू नका. काय होतं नेमकं, आपल्याला तेच नको यार, नको वाटतं, पण तसं नका करू. तेच आहे ना, बघा तुमचं स्वतःला लिमिट द्या. पुढचं घेऊया फ्लॅश कार्ड. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. वेगवेगळ्या विषयांचे फॉर्म्युलेसचे किंवा समरी आहे कसली, त्याचं फ्लॅश कार्ड बनवा मित्रांनो. चिटकवून टाका कुठेतरी किंवा अटकवा काहीतरी. तुम्ही जिथे बसतायत तिथे आजूबाजूला चिटकवा. पेपरवर लिहून काढा. रंगीत टीप आहे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. वेगवेगळ्या स्केच पेन असेल, स्केच पेननी सर्कल करा वेगवेगळ्या कलरचे. हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे.
मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता शेवटचे 7 बघूया, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. म्युझिक मंत्र, गाण्यांसोबत महत्त्वाचे मुद्दे लिहा. एखादं तुमच्या आवडीचं गाणं आहे, तर त्या गाणं तुम्हाला ते कधीही आठवू शकतं. म्हणून त्याच्या रिलेटेड जो काही अवघड तुम्हाला काही जात असेल ना, तर त्या गाण्याशी रिलेट करून टाका मित्रांनो. बरोबर गाणं आठवायचं, आपल्याला ते आठवून जातं. पुढचं घेऊया. इतर विषयातील संबंध. विविध विषयांतील संदर्भ लक्षात घ्या, आठवण सुसंगत करा. आता मेन काय आहे, आपल्याला मेमराईज करायचं आहे. म्हणून ते एखादा पॉईंट पकडून ठेवायचा आणि ते मेमराईजला ते उपयोगी पडतो. नंतर अभ्यास वेळापत्रक. दिवसभरात वेळ नियोजन करा, तणाव कमी करा. म्हणजे तुमची शाळा, कॉलेज जे काही असेल ते झालं की नंतर घरी आल्यावर किती वेळ टाईमपास करायचा आहे, मग अभ्यासाला किती वेळ द्यायचा आहे, मोबाईलला किती वेळ द्यायचा आहे ठरवा. मोबाईलला सर्वात जास्त वेळ निघून जातो, समजत नाही, नुकसान आपलं होतं. परीक्षेला मोबाईल देत अलाउडच नसतो. पुढचं घेऊया. पुरस्कार द्या. हेही सांगितलं आहे. हार्डवर्क करा आणि मग तेवढंच हार्ड पार्टी पण करा मित्रांनो. पण हार्डवर्क करा. तुम्हाला कोणी हार्डवर्क दाखवत नाही, पण हार्ड पार्टी किंवा मोठी पार्टी दाखवतात. 38 नंबर, नैसर्गिक वातावरण. निसर्गात अभ्यास करा, मन शांत होईल. टेरेसवर जा, बाहेर जा, गॅलरीत जा. आपली जागा बदलत राहा. म्हणजे असं नाही की कंटिन्यू जागा बदलत राहा, पण 7 दिवस जर एका ठिकाणी बसताय तर 8व्या दिवशी तुम्ही बाहेर चेंज करा थोडंसं. 39 नंबर, खानपान. पोषणयुक्त आहार. आता जंक फूड सोडा मित्रांनो. बर्गर, पिझ्झा किंवा फॅट्सवाले चीज, बटर हे सोडा. कारण त्याच्याने झोप येणार, लक्षात राहणार नाही. तुमचे आई वडील बरोबर देतात ते खात जा. नंतर चिंतन करा. शेवटचं आहे, रिव्हिजन करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. काही अडचण असेल तर कमेंट करा, मी उत्तर देईल. बाय बाय.